चॉकलेट इडली. हे बघ असं फतक फतक पडलं. काही पण बोलते मला काहीतरी खायची इच्छा होता. पॅनकेक. काय पाहिजे? पॅनकेक. काय अंग्रेजी शॉप पालून ठेवतो की तू? ते कॉर्डिया क्रूजर गेलो तेव्हा खूप पॅनकेक खाल्ले ना. आठवण येतं मला पॅनकेक खायची. नुसतं मला येऊन विचारलं. तुला आधीच सांगितलं बाहेरचं खायचं नाही म्हणून. बाहेरचं नाही, घरी बनवता येते. कोण बनवणार? तुम्ही अजून कोण बनवणार आहे? मला थोडी डॉक्टरने उभं राहायला सांगितलं जास्त नाही. तो आपने को लगने वाले इंग्रेडिएंट्स लिख लो. पहले केला, इसमें डालने का एक केला. तोडून टाकायचं आहे, तोडून चॉप करून. काही नाही हो, चॉप करू नको करू, हे चॉप करा. ठीक आहे, चॉप केलं. तर आता आपण घेता रागी. तर रागी किती अमाऊंट मध्ये टाकायची आहे, रागी काय असते ते गुगल करा. रागी म्हणजे नाचणी. रागी म्हणजे नाचणी आणि डान्स म्हणजे इसमें डालेंगे अपन 2 चमचातच होऊन जाईल असं मला वाटते. और ये दुसरा चम्मच. खालून असं ते उडत आहे सगळीकडे. तुम्हाला बनवायला सांगितलं ना. हे सगळं खराब होते ना. मग तुम्हाला बनवायला सांगितलं ना. मग तू पुसणार थोडी ना. मीच पुसणार आहे. तू कोणतं काम करतो? सांगितलं आहे तर टाका हो लागते. पण नको टाकू, कणिक नाही पाहिजे मला. स्वतःचे एक्सपेरिमेंट करते, मला माझ्या मनानं बनवून येते. घे मग एकच चमच टाक त्याच्यात. नको टाकू. याच्याशिवाय त्याला पकड नाही येणार. येते. हम्म, मी नाचणीचे डोसे बनवते तरी एवढे बस होते. मला नको खुश? टाकू. हो नाही पाहिजे मला नाही पाहिजे त्याच्यात गव्हाचं पीठ तरी टाकलं. तू आपलं काम कर. तू मला बनवायला सांगितलं ना. शांत राहा. मग मग चांगलं बनव. चांगलाच बनवतोस तुम्ही सगळ्या गोष्टी. त्याच्यात हे तर टाक गुड गुड जॅगरी पावडर गुड. एखाद 2 शब्द पाठ करते रोजचे इंग्लिश, मग सुनवते. किचन मध्ये कोणत्या डब्यात काय ठेवलं मी तर नाही, मला इथं बसून ठेवलं. कारण की मी डब्बे ठेवतो तेव्हा तुम्हाला ठेवून येतेच. त्याला असं बारीक असं फोडून टाक. गडा नको टाकू, ते होणारच नाही. तो हँडमेड वाला गुड आहे. हा हात घासून मळातून तयार केलाय. चॉकलेट वाला, चॉकलेट सारखा लागतो तो खायला. हातान कसं तयार करत इथून नाही आणलाय, मम्मीने आणून दिला मला. मम्मीन गिम्मीन नाही आणून दिला. माझ्या मम्मीने आणून दिला. आपण गेलो होतो. नाही, तो खराब झाला, बुरशी लागली, टाकून दिला मी. झालं काय तेवढे अमाऊंट? एवढूसा टाकला रे तू, टाकणं अजून. हे बघा, क्रश केला, अंदर बघून घ्या. एवढूसाच टाकला ना तू. अरे का गोड गोड खाशील का तो? गोड? ऑलरेडी केळं गोड आहे ना. केळं गोड असते काय? नाही तर कडू असते का केळं? केळाला केळं कडू असते गाईस. मी म्हटलं केळा कडू असते. मी म्हटलं तुला केळ्याला चवच नाही राहत, गोड पण नाही आणि कडू पण. केळं चव नाही राहत. फिकं फिकच लागते मला आता ते. कारण तुला साखर खायची सवय आहे म्हणून फिकं लागते. कधी साखर नाही खाल्ली ना तर केळे गोड गोड, तोंड गोड गोड होऊन जाते त्यांना. छोटेवाले केळच चांगले राहतात, ते भेटत नाही ते केळं. ते पण गोड असते. मी तुला म्हणणार होती जॅगरी पावडर घेऊन ये म्हणून. बस झालं, आता हे जास्त होऊन जाईल. होते चॉकलेट सिरप नाही आहे का? चॉकलेट सिरप खाली आहे, वरून टाकतात ते बनल्यानंतर. कुठे आहे कोको पावडर? फ्रीज मध्ये. कोको पावडर फ्रीज मध्ये ठेवत असते काय? फ्रीज मध्ये, फ्रीजर मध्ये नाही. डिप्रेशन. फ्रीज मध्ये ठेवत असते काय? हो नॉर्मल टेम्परेचर मध्ये ठेवत असते. मग आपलं फ्रीजचं नॉर्मलच राहते टेम्परेचर, आपण जास्त कोल्ड नाही तू करत. नको हे करू. एकच चम्मच टाक. चम्मच आहे ना तिथे, चम्मच आहे ना. एवढा मोठा चमच टाकणार आहे काय? जाते ना त्याच्यामध्ये. कडकून राहिलं ते फ्रीज मध्ये ठेवून. नाही होत कडक. बस जास्त नको टाक, कडकडू लागते. कसं आहे रे, तू खालचं उचलून टाकत आहे. मला खाचा म्हणून कसे करतं का? तू करतो माझ्या सत्यावर. कट, मी नाही करत अशी घाणेरडेपणा. राहू दे ना ते, आता कपड्याने पुसता येते, नंतर हाताने का पुसत आहे, पुन्हा हात धुवा लागेल. कारण हात धुवायचाच होता मला. आणि हे इथं तसंच तर पडलं आहे. काय अर्थ तुझ्या हाताला काही चिपकलं नाही. सगळंच उचललं मी जसच्या तस. हं? राहू दे म्हणत आहे ना मी तुला, राहू दे. विनाकारण बडबड 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 करणार काहीच नाही. तिथं बसून कॉमेंट्री करण फक्त. एक दिवस काय सांगितलं करायला, बाप्पा. त्याच्यात एवढं हे काय बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर कुठं आहे? फ्रीज मध्ये. एकदा नाही सांगतात का फ्रीज मधून काढायचं आहे हे म्हणून? ठेवून दे. 4 वेळा एकच एक गोष्ट. फोडलेच नाहीये ते, पॅकच असणार. वापरलेच नाही ना, घेऊन ठेवायचे फक्त. म्हणून असं तुला बनवायला लावायचं, जेणेकरून त्याचा काहीतरी युज होणार बा. मला बनवायला लावते. कोण बनवणार? मी प्रेग्नेंट आहे तर तूच बनवशील ना, की मीच बनव? 4 वेळा ते एक गोष्ट आठवण देत जाय. निशक्ती हो का गलत दिसतो. शक्ती हो का गलत? किती किती टाकायचं हे सांग. एवढं सारं टाकशील काय आहे ते वाचू दे पहिले मला. काय आहे हे? तू टाइमपास तर करत आहे. एवढा वेळात झाला असता आमचा चहा घेऊन. दे आण, मीच टाकून देतो. टाकशील त्याला टेस्ट ना. एवढं टाकत असते काय? हो, त्या कारण आपण खूप कमी क्वांटिटी घेतली आहे. घे पुढं टाक. काय टाकायचं आहे? हे बेकिंग पावडर आहे, बेकिंग सोडा आहे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वेगवेगळं असते, मला आज माहित पडलं. सोड्याने ते फ्लफी फ्लफी येते असं थोडस. तुझ्यासारखं झालं. अजून काय टाकायचं राहिलं? काहीच नाही, दूध टाक त्याच्यात. दूध इथंच आहे, इथंच आहे. इथंच आहे ना दूध. तू जोडे फिरले पाहिजे चारीकडे किचन मध्ये, एकाच ठिकाणी राहते अशी. मला का ट्रेनिंग देऊन राहिली का तू? हो, नंतर तुलाच बनवा लागणार आहे माहेरी काही जाऊ. गोष्टी. तेच राहिलं आता. तेच राहिलं म्हणजे किती जास्त टाकायचं आहे नको बाय? टाकू, थोडंसंच टाक. टाक अजून थोडस. टाक ना थोडस. बस बस काय करतो मग? बस होते. आता याला आपण फिरवून घेणार आहे काही सगळा माल मसाला टाकून. आणि हे दूध किरण तूप टाकायला तूप टाक लावलं. ना त्याच्यात, तूप. तूप टाकायला लावलंय काय? हो,
गाईस तूप पण टाकत आहे आता. घरचं तूप आहे, 1 चम्मच टाकलं. बस झालं सगळं तुपाची टेस्ट येईन त्याच्यात. मला आवडते ना पण तू. हा तर तूप थोडी खाऊन राहिली तू. फक्त माझ्या हातातून तिला कामं घेऊन दाखवायचं आहे पब्लिकली का मी पण काम करतो. अर्धवट काम केलं असं बनवून ठेवून दिलं, झालं. आता पुढचं काम त्याला कोण टाक. 2 मिनिटं चहा घेतो म्हटलं, फक्त ते स्वतःच लावलेलं आहे नुसतं. तो चहा बनवून अर्धा तास झाला. मग पिणं तर तुला पुन्हा गरम नसते करत त्याला 10 वेळा. मग पिणं तुला. मग मी पितो आणि 2 मिनिटं नाही लागत मला त्याला चहा प्यायला. पुन्हा करतो मग मी करते ना, तू रेस्ट कर. कशा आता शहाणपणा नको राहू दे. अरे मला खायचंय. चुपचाप बस. तू काही भूक नाही लागली. आता तू माझ्यासोबत नारळ पाणी पेली, त्याच्या आधी नारळ मट्टा पाणी पेली, कुठं पिली? मग श्रीखंड खाल्लं. पुन्हा खाल्लं काय? झोपेतून उठल्यापासून खात राहते. कधी खाल्लं? जेवण केल्यानंतर आता उठली मी जेव्हा विचारायला आलो काय खायचंय तेव्हा तू काय बोलली? मला काहीच नाही खायचंय. मग मी तेव्हा बनवत होतो ना, तेव्हा नाही बनवू दिलं. मग मी माझी चहा ब्रेड बनवली, मी घेऊन राहिलो होतो. माझ्या हातातला असा ब्रेड पाहून म्हणते आता मला खायची आहे म्हणते, आणि मला हे नाही खायचं, पॅनकेक खायचं म्हणते. मी माझ्या ब्रेड सोडून चहा सोडून तो पॅनकेक बनवायला लागलो. तो म्हणते म्हटलं चहा पिऊन घेऊ काय? नाही ना, अर्ध बनवून दे मग तू चहा पिऊन घेशील. मग आता म्हणते तेवढं तव्यावर ठेवून बनवून दे मग चहा पिऊन घेशील. चहा कधी पिऊ मी? ऐक ना, तू पी चहा. तू बस, तूने काम नाही करणे काय? बस 5 मिनिट. मी बनवते ना. 5 मिनिट फक्त. पागलासारखी कोण करतो तू? पागल म्हटलं मला. तू मला म्हणते त्याचं मी काय पागल म्हणशील तू. मग तू म्हणते त्याचं मी काय करू? पागल बोले की तू शक्ती होगा बहुत ज्यादा गलत इस्तेमाल कर रही है. मी तुला प्रेमाने म्हटलं रे. प्रेमानं पागल म्हटलं? हा. प्रेमानं पण पागल नाही आहे. मी मला काय म्हणते की मी तुझ्या प्रेमामध्ये पागल झालो आहे. मग आता मी त्याला पागल नाही म्हणू तर काय म्हणणार आहे? पागलच म्हणणार ना ऑब्विसली. बापरे देवा, हे त्या गोष्टीला कॉम्प्लिमेंट म्हणून घेत होती एवढ्या वर्ष. मी खरंच पागल झालं. बस सुन राहा, उठू नको. ती बदमाश आहे शशांक तू. तुला आता माहित पडलं? मी असंच तुला भोला समजून राहिली एवढ्या वर्षापासून, किंवा ठीक आहे माझा नवरा आहे साधा भोळा. काय तर साधा भोळा नाहीये, खूप चालू आहे. चालू आहे म्हणून तर ते पटवू शकलो. आता मी काय बोलू, हा माझ्यासाठी की शब्दच ठेवत नाही बोलासाठी. आधीपासूनच आहे, आधीपासून. आणि नेहमी मी त्याला म्हणते की यार मला एक तर शब्द राहू देत जा बोलायसाठी. जागा थोडीशी फिलिंग द ब्लँक्स नावाची काहीतरी चीज आहे दुनियात, ती राहू देत जा. म्हणजे त्यात मला काहीतरी बोलायला जागा भेटेल. हा जागाच नाही ठेवत बोलायला, बोलून देते. तर तूप टाक पाहिजे. लागलं धूर निघून आला याच्यातून. धुवा कोण निघाला म्हटलं? पादलं ते अंदर. तू तर म्हणे 2च तयार होते. कोण नाही खाणार आहे? हिचा एक्सपेरिमेंट हेच करणार आहे. असा बदमाश आहे रे. काही टाकायला लावलं त्याच्यात. एवढं टाक आणि तेवढं टाक. आता म्हटलं त्यात जास्त नको टाकू. पावडर तूच आहे, मला टाकून राहिला पावडर. राहू दे आता. हा द्याचा. बघा बूंद बूंद बाड नाही पॅनकेक बने. आपल्याच मनाने काही पण तू लावायचं. समजा नाही. समजलं मला ते, समजलं. तुझे प्रत्येक शब्द समजतात मला. काय काय बोलतं, काय काय नाही. काही समजत नव्हतं ना पहिले तुला. आधीपासूनच सगळं समजते मला, तुझे सगळे बोलणे बरोबर. म्हटलं होतं ना होली क्रॉसच्या पोरी. टपकन अरे हुशार असतात. मौत को छू के टक से वापस आ सकता. नसतात का मग? हुशार सांगून दे कॅमेराला. हुशार असतात की नसतात? बाजूला होतं का? वाचच आहे ना. बापरे, एवढ्याचे 1 2 3 4 5 6 झाले. चॉकलेट इडली. हे बघ असं फतक पडलं. काही पण बोलते. तुलाच का लागणार आहे मला? काय लागत आहे रन. मजा येऊन राहिली मला मारायला. गाईचे ढुंगणार मारून राहिली मॅडम. लाज लज्जा आहे का तुझ्या? घरचे ब्लॉग पाहिजे ना. सॉरी ससुरजी, मी ते डोक्यावर पत्रकीने विसरलो. थांब ना रे, मॅड काही बडबड करता. पण नाही, माझ्या ढुंगणार मारून राहिली. काही पण बडबड करता म्हणजे कॅमेऱ्यात आलं तू मारताना माझ्या ढुंगणावर. मी मजाक करत आहे तुझ्यासोबत. मजा की ढुंगणार मारत असते. आता बायकोने नवऱ्यासोबत नाही मजाक करा, मग कोणासोबत जाऊन करा? नाही, नवऱ्यासोबतच मजाक करा, पण कॅमेरा समोर जरा हा द्याचा. हातही नाही वाटत मध्ये पाहिजे. काउंटर असा म्हणतो अद्या शशांकनी बनवलं ना, थोडे बनवलंय. तुमच्यासाठी गाईज special. गाईज मी नाही बनवलंय, माझ्या अहोंनी बनवलेला आहे. आणि अद्याला माझ्या हातचं नाही आवडत, शशांकच्या हातचा आवडते. हातचा आवडत तुला? मी आवडत बापरे तुझ्यासाठी बनवलं. बापरे बाप. मजाक मध्ये रिग्रेट करशील तू आता. कारण की ह्या गोष्टी फक्त कोणते लोक खातात ज्यांच्याकडे खूप सारा मनी आहे. कारण की त्यांच्याचकडे एवढे ऑप्शन असतात. हे नाही जमत. अमीर लोकांचेच हे सगळे चोचले असते, कारण की ते ऑलरेडी एवढा पैसा कमवून बसले असते की ते काम धंदा नसते, तर मग हेच काम करते. हे माहिती आहे का काय म्हणत होते लग्नाच्या आधी? मी जॉबवर जाण म्हणे, मग म्हणे मी दिवसभर काय करू म्हणे घरी. म्हणे मी जॉबवर जरी गेली तरी आपल्याला एकामेकासाठी टाइम नाही भेटणार म्हणे. असं तसं तसं भेटला टाइम. काहीच टाइम नाही भेटला, काहीच टाइम नाही देत तुम्हाला दिवसभरात. खूप कमी. दिवस रात्र समोरच असतो. फक्त तू माझ्या समोर असतं शरीराने,
आणि बाकी काहीच नाही राहत आपण सोबत. म्हणजे काय? आणि रात्री पण आपण फक्त 1 तासही सोबत नाही राहत. 15 मिनिटं येतो फक्त तू माझ्या जवळ, टाइमपास करतो आपण, बडबड 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 बडबड, आणि त्याच्यात तू म्हणतं काय बडबड करतो म्हणते, शांत बस म्हणते, शांत. मला बोलायलाच नाही भेटत. वाटते काय तुम्हाला की मी म्हणत असं बडबड करतं, शांत बस? कोणत्या अँगलला वाटते तुम्हाला मी असं तू मला बोलूच देत नाही, रात्री पण नाही बोलू देत. म्हणते तुझं रात्री काय बोलते गाईज आपण ऐकू आता. तू जर बोलली तर मला रात्र जडून राहिले. रात्री काय बोलते आपण ऐकू गाईज आता. रात्रभर तू मला मग तर माझ्या गाईज रात्री काय माहिती गोष्टी काय होते, दिवसभर मी टेन्शन मध्ये असतो, बिझनेस मध्ये असतो, सगळं दिमाग लावतो येते. माझ्या म्हणणं असते की रात्री मी काही विचार न करता झोपलं पाहिजे, म्हणजे माझी झोप चांगली झाली पाहिजे, माझ्या स्वप्नात काही नाही आलं पाहिजे. पण हे काय करते माहिती काय, हिचा सगळा टेन्शन आलेलं सगळे प्रश्न ते रात्री झोपतानाच विचारते, म्हणजे आणि स्वतः पाय पसरून झोपून जाते. आणि मग माझ्या झोपेत रात्री चालू राहते, अरे यार हो याचे पैसे द्यायचे राहिले, याच्याकडून घ्यायचे राहिले, हा हॉल बुक करायचा राहिला, बेबी शॉवरचं काम राहिलं, याचं काम राहिलं, अरे मग त्याच्याकडे बोलणं राहिलं, याची मीटिंग राहिली, हिच्या बांगड्या घ्यायच्या आहे, तिचे ड्रेस घ्यायचे आहे, तिचे फुलं आणायचे आहे, तिचे डेकोरेशनसाठी कपडे आणायचे आहे, आणि फोटोशूट राहिलेला आहे, मग फोटोग्राफर कुठं आहे, मग हे कुठं आणि ते कुठं, ह्याच गोष्टी चालू राहते कंटिन्यू रात्रभर. आणि तिचं जेव्हा पूर्ण वकून झालं माझ्या अंगावर, सगळे प्रॉब्लेम वकून झाले का ते पाय पसरून झोपून जाते. आणि मी टेन्शन मध्ये मग रात्रभर, अरे यार हो हे राहिलं ते राहिलं, मी विचार करत बसतो. मी रात्रभर झोपेत मग रिकॉल करत राहतो त्या गोष्टी की हे कशी सॉल्व्ह करायची, ते कशी सॉल्व्ह करायची. कारण की माणसाची वृत्ती असते, मेलची वृत्ती असते सोल्युशन काढायची, बाईची नाही. बाईची वृत्ती असते मेलवर प्रॉब्लेम टाकायची. गाईज हे बघा रेडी झालेले आहेत आणि एक क्युटी बनलेला आहे, आम्हीच खाणार आहे. अरे याच्यात काढ ना काही, याच्यात काढ ना. परफेक्शनिस्ट आहे मी. याच्यावर आता हा खाली उधार मागितला आहे चॉकलेट सॉस खालून दीदीकडून. स्वच्छता सॉस आहे, लपून आणला आद्यानं दावत जाऊन. तर तुम्ही एक तर चॉकलेट सॉस यूज करू शकता याच्यावर खूप सारा, किंवा आपण याच्यात हनी टाकू शकतो. 2 पैकी एक गोष्टी आहे, चॉकलेट अनहेल्दी असतं म्हणून आपण हनी टाकून पण खाऊ शकतो, आणि हनी पण बढिया लागते. आता आजकाल हनी पण तुमच्याकडे ओरिजिनल भेटत नाही, पण आमच्याकडे येतात ते जंगलातून पकडून आणलेले हनी काढणारे वगैरे, तर त्यांच्याकडचं हनी आपल्याकडे ते बढिया लागते. आम्ही ओपनच नाही होता माझ्याकडून, ओरिजिनल हे ओपन नाही होतं तुझ्याकडून, इसलिए तो मर्द का जरूरत है. खाली सांडत भाषण. किधर सांडा? अरे ही तुझी भाषा, वो पोचणे काही आहे ना. थँक्यू, किरणनी बनवलं माझ्यासाठी, खूप छान अरे आहे. तर ते गरम असेल ना शशांक, थांब ना, थंड होऊ मला दे. चालते. अरे गरम आहे, थंड होऊ दे. मला चालते. तोंड जळण, भाजेल, जीभ जळेल तुझी. माझे कान भाजल्यापेक्षा तोंड भाजलेलं बरं आहे. हा मग पुचकते. नाही मी गरम नाही खात, मला गरम नाही आहे, थंड झालं. थंड पाहिजे हे मला. हातावर फील नाही होत आहे. नाही मला थंड पाहिजे. खा तू. फक, काय झालं, गरम आहे ना? जिनियस आहे मी, क्या आदमी है मैं. टेस्ट करा फक्त एक घास. हा थांबा मी कट करून देतो. अन्नपूर्णा देवी, अन्नपूर्णा देवी, तिला काय झालं, अन्नपूर्णा देवी आहे. जिस भी चीज को छू लेता वो अच्छी बन जाती है बोलते. थंड झालेला आहे फक्त टेस्ट कर. खरंच मस्त लागत. यम्मी यम्मी. गोड पण नाही पाहिजे, खूप गोड आहे. तिकडे तिकडे आईची शपथ घेऊन जा कसं झालं. काय बोलला होता? खात नाही बोलला होता. 1.5 लाख मध्ये तुम्हाला सगळे कसं लागला. त्याला नाही आवडलं. नाही, पहिले एक्सप्रेशन काऊन चेंज केले, काय झालं? समजलं नाही. डार्क चॉकलेट खाल्ली का तुला कधी? डार्क चॉकलेट मध्ये थोडंसं हनी टाकलं ना तर तसं थोडंसं गोड डार्क चॉकलेट सारखं झालेलं आहे. सॉरी, आम्ही जो पॅनकेक खाल्ला होता ना क्रूजवर, त्याच्यापेक्षा जास्त चांगला लागत आहे मला हा. आणि हा पॅनकेक पेक्षा मला कुकीज असतात ना, ते फॉरेनचे कुकीज, बस कुकीज सारखं लागत आहे. फक्त ते गोड गोड नाही झालेलं आहे, म्हणजे एकदम असं साखर खाल्ल्यासारखं नाही लागत आहे. कमी गोड आहे पण परफेक्ट. एवढंच जे जे इन्ग्रेडियंट सांगितले ना एक्झॅक्ट तेवढंच टाका. म्हणजे हेल्दी पण आहे आणि तुम्ही लहान लेकराला पण देऊ शकता हे बाहेरचं दिल्यापेक्षा. महत्वाचं म्हणजे हे जे खालचा पार्ट आहे ना हा कडक नाही झालेला, हा फ्लफी झालेला आहे. म्हणजे ब्राउनी केक असते ना थोडासा फ्लफी झालेला आहे, त्याच्यामुळे बढिया लागत आहे. तर गाईज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. बायको जरी तुमची प्रेग्नेंट नसली तरी तिला खाऊ घालू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे. असं काही नाही आहे प्रेग्नन्सीतच खाऊ घालायला लागते म्हणून. टाइम काढा, टाइम स्पेंड करा. आता ती म्हणू नाही शकत मला की तिच्यासोबत मी टाइम स्पेंड नाही केला. एवढं छान करून दिलं. बाजूला तुझ्याशी बोलत नव्हतं मी, तुझ्यासाठी बनवला बेटा शेंबड्या. तो आज काय होते ना, साबण जास्त यूज होते तर त्याच्यात पाणी नाही गेलं पाहिजे. काय दाखवून राहिला ही. चला भेटू उद्या. उद्या मी माझ्या ना दुसरं काहीतरी बनवायला लावेल. मला या टाइमला भूक लागते 4-5 वाजताच्या 6च्या दरम्यान. तर मग असंच थोडं तरी पाहिजे खायला, जास्त नाही थोडंसं. तर उद्या पण काहीतरी आपण हेल्दी बनवू. तोपर्यंत सी यू. पॅन धुताना हा वापरू नका, नाही तर बायको मारन तुम्हाला. पॅन साठी वेगळा हे असतो स्क्रबर, हे खराब नाही होत, समजे. थोडंसं पाणी
बस हो गया ना. स्पेशल डेकोरेशन केलेलं आहे प्लस हनी पण ठेवलेलं आहे सोबत. कोणाला काय आवडते काही माहित नाही. तर खाली आपण आता रिव्ह्यू घेणार आहे. आणि हा आता कमीच बनवला, सगळ्यांसाठी नाही बनवला कारण की हा एक्सपेरिमेंट होता. आता हा चांगला बनला तर नेक्स्ट टाइम सगळ्यांसाठी बनवू. आमच्या इथं भाचावाला आहे, तुम्हाला समजूच शकते, बघून घ्या. हा भाचा आहे आमचा. हे भाच्याने इंटेरियर केलं आहे आमच्या घरचं. स्वच्छ खातो का? पॅनकेक चॉकलेट एक्सपेरिमेंट केला आहे, खाऊन बघ. अबे किती सेवा करते माझं पोरगं बा. यम्मी. जमलं काय? पक्क. आपण त्या बिग बॉसच्या वेळेस गेलो होतो 7 स्टार हॉटेलमध्ये, तिथं पॅनकेक होता. वैसा लग रहा क्या? गोड थोडं कमी वाटणार. गोड थोडं कमी वाटत आहे ना. तुला किरण सारखी सवय आहे गोड. चॉकलेट आहे, चॉकलेट. चॉकलेट घे आकर, खाऊन पाय ना.